आता 2 महिन्यानंतर आपल्या मुलांच्या शाळा सुरू होणार आहे. काही लोक आपल्या पाल्याचं नवीन शाळेमध्ये कुठं ॲडमिशनसुद्धा घेत आहेत, प्रवेश घेत आहेत. तर या संदर्भात थोडंसं माझं असं मत आहे की थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तर आपण आता काही जण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. काही पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाने CBSE किंवा ICSE बोर्डामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्या पुढच्या भविष्यासाठी. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा आहे आणि काही जणांची पैसा खर्च करण्याची इच्छा आहे, ते करू शकतात. तो आपापला वैयक्तिक प्रश्न आहे. सांगायचं एक झालेलं आहे की या शिक्षणामागे आपण पैसा किती खर्च करतो आणि शाळा आपल्याला किती लुटतात हे महत्त्वाचं आहे. जो शिक्षणासाठी आपण पैसा खर्च करतो आणि त्यानंतरसुद्धा त्याला प्रायव्हेट क्लासेस लावा लागत असतील तर यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. शाळा फक्त मग शिकवण्याचं काम करत आहे की फक्त हजेरी लावायचं काम करतात, सर्टिफिकेट देण्याचं काम करत आहे. आता आम्ही बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी बघतोय, ज्या ठिकाणी वह्या पुस्तकं बनवण्याचं काम सुरू आहे, त्या शाळांचं, ज्या शाळा CBSE बोर्डाच्या आहेत, ICSE बोर्डाच्या आहेत, आणि त्यातून असा खुलासा होतोय की बाजारातल्या वह्या आणि यांनी बनवलेल्या वह्या यावर फक्त फरक एवढाच असतो की यांचं पृष्ठभाग जो असतो, कव्हर जे असते, थोडं ॲट्रॅक्टिव्ह असते आणि त्यामध्ये त्या शाळेचा, त्या बोर्डाचा त्याच्यावर शिक्का असतो, एवढाच फरक असतो. पण झालं काय की शाळा आजकाल काय करत आहेत की सर्व साहित्य शाळेमधूनच घेतलं पाहिजे असा त्यांचा निर्धार असतो आणि या निर्धारामागे त्यांची 40 ते 50% लूट करण्याचा फक्त डाव असतो. जी वही बाजारामध्ये 35-40 रुपयाला मिळते, तीच वही शाळेमध्ये 70 ते 75 रुपयाला मिळते. जे पाठ्यपुस्तक इथं बनवले जात आहे तेच पाठ्यपुस्तक जर बाजारात जर आपण गेलो तुम्हाला कमी किमतीत मिळेल, पण ते शाळेतून घेतलं तर त्याचे रेट त्यापेक्षा 40 ते 45 पटीने जास्त असतात. मग शाळा, संस्था शिक्षण क्षेत्रात ज्या आलेल्या आहे, ह्या शाळेत शिक्षण देण्यासाठी आलेल्या आहेत की फक्त पैसा कमावण्यासाठी आलेल्या आहेत? आता ह्या शाळासुद्धा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून अक्षरशः दलाली करायला लागलेल्या आहेत. एवढंच काय तर तुमच्या साधे दप्तर जे असेल, मुलांच्या शाळेत पुस्तके घेऊन जाण्याच्या बॅग्स, याच्यामध्ये सुद्धा किमतीत फरक आहे. आता बऱ्याचशा शाळांनी युनिफॉर्मची जी सक्ती केलेली आहे, युनिफॉर्म असलाच पाहिजे, पण त्यांचे नेहमीचे युनिफॉर्म वेगळे असतात, स्काउटचा युनिफॉर्म वेगळा असतो. असे काही शाळांना तर 1-1, 2-2, 3-3 प्रकारचे युनिफॉर्म असतात आणि मुलांना ते 2 शर्टमध्ये घेण्यास सांगितले जाते की एक सुटला नाही तर दुसरा तुम्हाला एक्स्ट्रा असावा. तर यामध्ये काय होतं आहे की हे युनिफॉर्मसुद्धा बाजारात जेव्हा शाळा बनवायला देतात तेव्हा याची जी किंमत आहे बनवताना या लोकांकडे हे लोक आपले 30 ते 40% मार्जिन ठेवतात. मग शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे सर्व साहित्य स्वस्तात द्यायला पाहिजे, परंतु फीच्या नावाखाली तर लुटल्याच जाते, पण इतर साहित्याच्या माध्यमातून सुद्धा पालकांची कशी लूट केल्या जाईल यांचं हे धोरण असते आणि त्यांनाही माहीत आहे की कोणताही पालक आपल्या पाल्यासाठी कमी पडू देणार नाही. ज्या पालकाची इच्छा नसेल त्यालासुद्धा कर्ज घेऊन म्हणा, आपल्या नातेवाईकांकडे हात पसरून म्हणा,
कुठल्या तरी पद्धतीने ते पैसे जमवावं लागतात आणि अशा प्रकारे आपली लूट उघड्या डोळ्याने सहन करावं लागते. आता यामागे दोषी कोण आहो? सरकार तर याकडे लक्ष देत नाही. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीकडे गेले, मग तिथले स्थानिक आमदार असो, नगरसेवक असो किंवा खासदार असो, हे काय करते? यांचे लागेबंदे तर शाळेमध्ये सुद्धा असतात आणि तुमच्याशी फक्त 5 वर्षाने एकच वेळ काम पडते. तुम्ही त्यांच्याकडे गेले तर सर्वत्र जाऊ शकत नाही. काही लोक गेले तर त्यांचे तेवढ्यापुरते आसू पुसल्या जातात आणि त्यांना सांगतात की ती शाळा त्यांची आहे, ती CBSE बोर्डाची आहे, ती ICSE बोर्डाची आहे, त्यांचं केंद्राशी घेणं देणं आहे, आम्ही त्यात काही करू शकत नाही. मग एखाद्याच्या फीमध्ये किंवा थोडीशी त्याला मार्जिन कमी करून एखाद्याचं काम सलटवलं जाते, पण इतरांचं काय? मग तुम्हीच सांगा, या ठिकाणी फसगत कुणाची होते? फसवणूक आपलीच होते आणि यासाठी जबाबदारसुद्धा आपणच आहोत. जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा आपला हा लोकप्रतिनिधी आपला खूप जवळचा वाटतो, आपला नातेवाईक वाटतो, आपल्या धर्माचा वाटतो आणि ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येते त्यावेळेस हेच लोकप्रतिनिधी कारणं देऊन आपल्याला पळवतात. कारण या लोकप्रतिनिधीचं आणि या व्यावसायिक शाळांचं यांचं लागेबंद असतं. आपण ज्या लोकांना निवडून देतो ते लोक आपले किती आहेत याचा आपण कधीच विचार करत नाही. ज्या लोकांना आपण निवडून देतो हेच लोक संसदेत म्हणा, विधानसभेत म्हणा किंवा सभागृहात म्हणा असे निर्णय घेतात जे तुमच्या फायद्याचे कधीच नसतात. दाखवताना फक्त तुमच्या फायद्याचे दाखवतात, पण त्यामागे तुमची लूट किती केली जाते हे कोणाच्या नजरेत येत नाही. अशा प्रकारे आपली जर लूट होणार असेल तर याला जबाबदार आपण असतो, कारण आपण कधीही याचा विचार करत नाही. हे एकच कारण नाही आहे. आपली लूट प्रत्येक माध्यमातून होते. ही तर फक्त शैक्षणिक जी आहे अशा वेगवेगळ्या सुद्धा प्रकारच्या लूट होत आहेत. शेतकऱ्यांची लूट होते, विद्यार्थ्यांची लूट होते, युवकांची लूट होते. या ना त्या मार्गाने हे लोक लूट करतच असतात. कारण हे लोक जे तेव्हा सभागृहात बसतात तेव्हा जे निर्णय घेतात त्या निर्णयामागे त्यांचा स्वतःचा वैयक्तिक किती फायदा असतो हे पहिले ते बघतात. ते आपले तिथं पर्सेंटेज बघतात. एखादा कॉन्ट्रॅक्ट जरी द्यायचा असेल त्यातून आपल्याला किती मिळतील, ठेकेदाराला किती मिळतील आणि काम किती रुपयामध्ये करायचं आहे हे सगळं पहिले ठरवलं जाते आणि त्यानंतर ते टेंडर तसं ठरवलं जाते. आपण आपल्या शहरातील बघू, आपल्या महाराष्ट्रातील बघा, काय परिस्थिती आहे. कितीतरी रोड, कितीतरी रस्ते काही कालांतराने दिवसातूनच उखडल्या जातात. कितीक सामाजिक कार्यकर्त्यांनी रोड बनवताना तिथे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यांनी तिथली परिस्थिती दाखवलेली आहे, कुठल्या प्रकारे काम चालतं आहे. मग याकडे आपण तेव्हा का डोळे झाक करतोय? आपण खूप डोळे झाक करतो, आपण याकडे लक्ष देत नाही. आणि हे लक्ष केव्हाच द्यावं लागते, जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा. एक वेळ तुम्ही मतदान केलं की 5 वर्ष तुम्हाला कोणीही विचारत नाही आणि त्याची झळ तुम्हाला 5 वर्ष भोगावी लागते आणि 5 वर्षाची झळ हे तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागते. लक्षात घ्या. आज महाराष्ट्रावर 9,00,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेवर 70,000 रुपये कर्ज झालेलं आहे. लक्षात घ्या. त्यातून तुम्ही 60 पैशाचा सुद्धा फायदा घेतलेला नाही. त्यातून तुम्ही 60 पैशाचा सुद्धा उपभोग घेतला नाही, पण तुमच्यावर 70,000
रुपये कर्ज आहे याचा विचार करा. सांगायचं तात्पर्य हेच आहे की जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, जोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाही, तोपर्यंत तुमची लूट अशीच सुरू राहणार आहे.